दोन गाल असे इथून कापलेले असताना, त्याच्या फुफ्फुसाला छिद्र पडलेलं असताना, तो 8 जणांची नावं, त्यांच्या हातात कुणाच्या हातात कोणतं हत्यार होतं, त्यांनी कोणत्या कारणासाठी मला मारलं, हे तो सांगणं शक्य आहे का? 7 वर्षाच्या मुलीवरती सख्ख्या वडिलांनी, तिच्या जन्मदात्या वडिलांनी, काकांनी आणि बहिणीचे 2 मुलं अशा 4 जणांनी अत्याचार केल्याची केस होती. या गँगनी एक खून केला आहे, त्या गँगनी दुसरा खून केला आहे. तर त्या दोन्ही इंडिपेंडंट केसेस आम्ही चालवू शकतो. मारणे घ्या, घायवळ घ्या, ह्यांना एकाही न्यायालयाने शिक्षा नाही दिलेली. मग जर तुम्ही त्यांच्यावरती 10-10 गुन्हे, 20-20 गुन्हे तुम्ही दाखवताय, एकाही गुन्ह्यामध्ये त्यांना जर शिक्षा नाही आहे, म्हणजे आज तो निर्दोष आहे. आपल्या देशामध्ये रिफॉर्मेटिव्ह थेरी आहे. वाल्या जो होता त्याला वाल्मिकी झाल्यानंतर आपण त्याला ॲक्सेप्ट केला. लोकांच्या म्हणजे कुणाच्या मताने हे गुन्हेगार आहेत? समाज म्हणा. कुणी त्यांना अथॉरिटी दिली? नमस्कार. बोलबिडू चर्चामध्ये आपलं स्वागत. बोलबिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्याने राजकारणाशी चर्चा करत असतो, वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींना बोलत असतो. पण आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि गेस्ट पण आपले वेगळे आहेत. बघा, आजकाल कुठलंही वर्तमानपत्र आपण उघडलं किंवा टी व्ही लावला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बातम्या असतात. समाज किती प्रगत झाला, किती प्रगती झाली तरी गुन्हेगारी जी आहे ती कमी होत नसते. कुठलाही काळ घ्या, गुन्ह्यांचं स्वरूप बदलत असतं आणि कुठंतरी समाजाला सुद्धा म्हणजे ओरड असते की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे, किती गुन्हे वाढलेत, किंवा एखादं शहर असेल पुणे किंवा नागपूरसारखं ते क्राईम कॅपिटल आहे, किंवा कोयता गँगचं सुळसुळाट वगैरे. आणि सतत 24 तास चॅनल असेल किंवा वर्तमानपत्र असेल त्याच्यावरती क्राईमच्या बातम्यांचा भडीमार असतो. अगदी क्राईमला वाहिलेली काही पेपर्स पण असतात, काही कार्यक्रम पण असतात आणि कुठंतरी याला TRP पण असतो. याचा अर्थ समाजसुद्धा या ज्या गोष्टी आहेत त्या चवीने बघत असतो, त्याची आवड आहे. पण याचे अनेक पैलू असतात. हे जे गुन्हेगारी विश्व आहे ते जरी काळं विश्व असलं, अंधार विश्व असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड गुंतागुंत असते. अनेक वेळा काही विकृत गुन्हेगार असतात, काही ब्रुटल असतात, गँग्ज असतात वेगवेगळे. परंतु काही वेळा मीडिया ट्रायल होते किंवा पोलिसांचा दबाव असतो, राजकीय दबाव असतो, समाजाचा दबाव असतो. त्यामुळं खोट्या केसेसचं पण प्रमाण खूप असतं. ह्याच्यामध्ये अडकवण्याच्या पण गोष्टी खूप होत असतात. आणि ह्याच्याबद्दल कोण सांगू शकेल सगळ्यात मोकळेपणाने? तर अर्थातच वकील, आणि त्यातही क्रिमिनल लॉयर. तर आपल्याकडं या सगळ्याचा अनुभव असलेले आणि चर्चेमध्ये असलेलं जे एक व्यक्तिमत्व आहे विपुल दुशिंग सर, ते आपल्यासोबत आलेले आहेत आज आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार. पहिला मला प्रश्न असं विचारायचा आहे की गुन्हेगारांचे वकील किंवा आरोपींचे वकील असं म्हटल्यानंतर एकदम काही लोकांच्या भुवया म्हणतात की अरे असं कसं, कारण आपण वाचत असतो ना, ऐकत असतो ना. तर तुम्हाला नेमकं गुन्हेगारांचं वकील किंवा आरोपींचं वकील असं कधी व्हावंसं वाटलं, का व्हावंसं वाटलं, म्हणजे काय होता किस्सा किंवा काही असा ट्रिगर होता का की जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही आपण हे असं केलं पाहिजे? आता सर, ह्याची सुरुवात मी साधारणतः 8वीत असल्यापासून सुरुवात झाली. मी 8वीमध्ये असताना आमच्या घरी एक घरकाम करायला मावशी येत असायच्या आणि त्या मावशी आमच्या घरी आल्या की माझ्या आईला बघितलं की ते रोज रडायचे. तर त्यांच्याकडनं बोलताना लक्षात यायचं की तिच्या नवऱ्याला, आई सांगायची, तिच्या नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेलेलं आहे एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि तो 1.5 वर्षापासून तुरुंगात आहे असं. आणि त्यामुळे ती रोज कोर्टात जाते, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते, तिला यश मिळत नाही. मी तिला रोज सांगते की आज तुमचा नवरा सुटेल. ती अशा रीतीने जाते आणि ती दुसऱ्या दिवशी सांगते आजही काहीच झालं नाही, वकिलांनी फक्त पैसे घेतले आणि आम्हाला तारीख दिली. त्या ज्या बाई होत्या, आमच्या मावशी होत्या, त्या मावशींचं स्पष्ट म्हणणं असं होतं की नवरा ज्या आरोपामध्ये त्याला अटक केलेली आहे, ज्या वेळेस गुन्हा घडलेला आहे असं दाखवले, त्यावेळेस नवरा हा माझ्यासोबत माझ्या घरामध्ये आम्ही एका खोलीत होतो, त्याला खोटं गुंतवलेलं आहे असं तिला पूर्ण खात्री होती आणि त्याच्यामुळे ती त्या नवऱ्याला सोडवण्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न करत होत्या. त्यानंतर कालांतराने ज्यावेळेस एक दिवस आला, त्या दिवशी चित्र बदललं. ती न रडता आमच्या घरी आली आणि येताना तिने पेढ्यांचा एक छोटा पुडा घेऊन आली आणि ते पेढे दिले. मग आम्हाला कळलं की तिच्या नवऱ्याची कोर्टाने त्या गुन्ह्यातनं निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि तो आता तुरुंगातनं बाहेर आला आहे, त्यामुळे ती खुश झालेली होती. तर त्यावेळेस त्या गेल्या 1.5 वर्षामध्ये तिच्या चेहऱ्यावरचं जो दुःख होतं आणि त्याच्यानंतर तिला जे यश मिळालं तिला नवऱ्याला सोडवण्यामध्ये, त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती झालेला जो आनंद होता, कदाचित तिथून माझ्या मनामध्ये तो आनंद जो त्या मावशीच्या चेहऱ्यावरचा आम्ही बघितला, तसा आनंद आपल्याला लोकांना देता यायला पाहिजे. कदाचित असं हे बाळकडू म्हणजे न कळत माझ्यावरती कदाचित असं संस्कार
झाले असावेत. आणि मग त्यानंतर मग मी ह्या क्षेत्राकडे आकर्षित झालो. त्यामुळे मग त्यानंतर मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर मग मी वकील झालो. बरोबर. ह्याच्यामध्ये काय रोल मॉडेल वगैरे असं होतं म्हणजे किंवा कारण तुम्ही आता लॉचे विद्यार्थी होता, तुम्ही याच्यात वावरत होता, एक असतं ना आपल्याला एक हो. की बाबा आपलं जे क्षेत्र निवडतो त्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला उंची गाठायची तर बाबा म्हणजे जेठमलानी हो, सारखं प्रश्नच नाव नाही. किंवा कोण कोण होते त्यावेळेस असे? आता पुण्याचं जर बघितलं ना तर पुण्यामध्ये त्यावेळेस म्हणजे प्रसिद्ध वकिलांची आम्हाला इतकी नावं त्यांची कळायची. हर्षद निंबाळकर सर असतील, मोहिते सर असतील, विजयराव मोहिते सर होते, विराज काकडे सर होते, एन डी पाटील सर होते, एन डी पवार सर होते. तर आम्ही कोर्टामध्ये एक लॉचे विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस जायचो त्यावेळेस त्या लोकांचा जो कोर्टातला वावर असायचा, त्या लोकांकडे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असायचा, त्यामुळे अचानक ती लोकं आम्हाला आपोआपच ती लोकं आवडू लागली आणि आपण पण ह्यांच्यासारखं बनलं पाहिजे अशी मनामध्ये तेव्हापासून विचार यायला लागला. सगळ्या तुम्ही कुणावर काम केलं वगैरे ज्युनियर वकील म्हणून, मग त्यावेळेस कुठल्या केसेस अशा आठवतात का तुम्हाला किस्से किंवा तिथून तुम्हाला अजून? हो, त्या पुण्यामध्ये प्रसिद्ध म्हणजे एक डी सिंग कल्याणी म्हणून एक केस होती बघा. डबल मर्डरची केस होती. वानवडीच्या चौकामध्ये 2 लोकांचा खून झालेला होता आणि ती अत्यंत क्लिष्ट आणि वाईट पुरावा असलेली म्हणजे भक्कम पुरावा असलेली ती केस होती. ती केस आम्ही विद्यार्थी असताना आम्ही फॉलो करायचो. त्याच्यामध्ये विजय नहार सर आणि एन डी पवार सर ही दोघंजणं ती केस चालवायचे. त्या केसमध्ये त्या वकिलांनी त्यांचं वापरलेलं जे कसब होतं, जी त्यांची क्रॉस एक्झामिनेशनची शैली होती, जी आर्ग्युमेंटची शैली होती, ती बघून आम्ही प्रचंड भारावून जायचो. असं आम्हाला वाटायचं, तारीख पडली की आम्हाला वाईट वाटायचं, अरे आपल्याला हा सीन आता कधी बघायला मिळेल माहीत नाही. असं तो खटला पाहिला. त्याच्यानंतर कार्तिक राज खून खटला होता, प्रसिद्ध टेनिसपटू होता, तीसुद्धा नहार सरांनी केस चालवली होती. डाके खून खटला होता, हर्षद निंबाळकर सर, आपले श्रीकांत शिवदे सर, त्यांनी खूप त्यांनी सुंदर पद्धतीने ते खटले सगळे चालवलेले आणि आम्ही ह्या सगळ्या सिनियर्सकडे बघून आम्हाला अधिक प्रेरणा येत होती आणि जो आपला निर्णय पक्का होत गेला की तो आपल्याला पक्का होत हेच गेला. करायचंय हां, आणि असं झालं. मग नंतर जेव्हा तुम्ही स्वतंत्र सुरू केलं तेव्हा सुरुवातीला तुमच्या कुठल्या केसेस आल्या, मग त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस होती की मग तुमची एक ओळख पण निर्माण झाली? आज आता जी ओळख निर्माण झाली त्याचा जो बेस आहे तो त्याच्यामध्ये आहे, तर त्यावेळेस कुठल्या कुठल्या केसेस यायला लागल्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय तुमचं कसब जे आहे ते पणाला लागलं, काय चॅलेंजेस होती? सुरुवातीच्या काळापासूनच म्हणजे मी विद्यार्थी दशेपासूनच कोर्टात येत असल्यामुळे माझ्याकडे मला डिग्री मिळायच्या अगोदर 7 मोठ्या म्हणजे सेशन्स केसेस, खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अशा 7 केसेस ऑलरेडी मी जमा करून ठेवले होते विद्यार्थी दशेत आणि फक्त मला सनद डिग्री मिळायची ह्याचा उशीर की मी त्या केसेस चालवणार अशी परिस्थिती होती. मग त्या केसेस माझ्याकडे आल्या. पहिली केस खूप उत्साहाने चालवली. चालवताना माझे जे बरेचसे सिनियर्स असायचे कोर्टातले मित्र, म्हणजे थोडे माझ्या आधी 2, 4, 5 वर्ष कोर्टात आलेले असे जे मित्रपरिवार होता, त्यांच्याशी मी चर्चा करायचो की ही अशी एक खुनाची केस आली आहे, घेऊ का? तर त्यांच्याकडून मला असं उत्तर यायचं, अजिबात घेऊ नको. अमुक एक वकील होते, त्यांनी अशी केस चालवली, त्याला शिक्षा लागली, त्याला कोर्टात येऊन लोकांनी मारला, त्याची वकिली संपली. त्यामुळे तू त्या भानगडीत पडू नको. 10-15 वर्ष झाल्याशिवाय आपण अशा गंभीर केसेस घ्यायच्या नाहीत, तू त्याच्यात पडू नको. असं घाबरवल्याने मी अनेक केसेस सोडून दिल्या. पण त्याच्यानंतर असा माझ्याकडं पुन्हा एकदा देवानी संधी दिली असावी, पुन्हा एकदा एक दुसऱ्या वकिलांनी एक अर्धवट केस चालवली होती. ती माझी पहिली खुनाची केस, ती केस चालवत असताना मी प्रचंड त्या केससाठी मेहनत घेतली होती, प्रचंड प्रयत्न केले, खूप अभ्यास केला. मेहनत घेऊनसुद्धा केसला शिक्षा झाली. ती शिक्षा झाल्यानंतर ती माझी पहिलीच केस होती. माझ्या मित्रांचे डायलॉग्स मला आठवले की शिक्षा झाली की त्या वकिलाला मारतात, त्याचं करिअर बंद होतं, तो बंद पडतो, कोर्टातनं निघून जातो, तो अपयशी म्हणून शिक्का बसतो. तेही आठवलं मला. तो आरोपी दिसला की आता त्याचे बायका मुलांचं काय, आता माझ्यामुळे तर त्याला शिक्षा लागली नाही ना, अशी भावना मनात येऊन माझ्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. ते जज साहेब खूप चांगले होते. त्यांनी मला बोलून घेतलं, म्हटले तुम्ही का रडताय, ते तुमचा नातेवाईक आहे का? म्हटलं नाही, तो माझा पक्षकारच आहे, मला ॲक्सिडेंटली ती केस मिळाली, पण तो मग तुम्ही का रडताय? म्हटलं सर मला असं वाटते की मी ज्युनियर वकील असल्यामुळे
माझे प्रयत्न कमी पडले आणि माझ्या प्रयत्न कमी पडल्यामुळे त्याला आज आता त्याचं उर्वरित आयुष्य तुरुंगात घालायला लागणार आहे, ह्या भावनेने मला दुःख होतं आहे. मग त्यांनी त्या आरोपीला, मला आणि तिथल्या सरकारी वकिलांनी कोर्टात जमलेल्या सगळ्या वकिलांना बोलवून घेतलं. सगळ्या उपस्थितांना त्यांनी समजावून सांगितलं की वकील हा कधीही केस सोडवत नसतो. वकील हा फक्त आपल्या आशिलाची बाजू कोर्टात मांडत असतो आणि कोर्टात ती मांडलेली बाजू, दोन्ही बाजू, त्याचा तराजू हा कोर्टाच्या हातामध्ये असतो आणि तो मग कोर्ट ठरवत असतं की कोणाच्या बाजूने निर्णय द्यायचा. त्यामुळे तुम्ही कधी कोणती केस हारले तर तुम्हाला स्वतःला कमी समजू नका, कोणती केस जिंकले तर स्वतःला श्रेष्ठ समजू नका. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. आणि ज्या आरोपीला मी केस चालवल्यानंतर शिक्षा लागली होती, तो आरोपी तुरुंगात गेला. त्याच आरोपीने माझ्याकडे कमीत कमी त्यावेळेस 25 केसेस पाठवल्या बरं, त्याला शिक्षा लागून. तर सुद्धा. ते आरोपी ज्यांना तो रेफर करायचा की तुम्हाला तर ह्या वकिलांनी शिक्षा लावली आणि तुम्ही आम्हाला आमची केस त्यांच्याकडेच पाठवताय. तो म्हटला त्या वकिलांनी माझ्यासाठी किती कष्ट घेतलेत, किती मेहनत घेतली हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॉंगली रेकमेंड करतो तुम्ही ह्यांच्याकडे केस द्या. आणि मग तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट झाला आणि मग तिथून माझं करिअर खऱ्या अर्थाने सुरू झालं. पुढच्या टप्प्यावरती म्हणजे जेव्हा हे तुम्हाला एक धडा पण मिळाला, त्या जजनी पण समजावून सांगितलं कसं बघायला पाहिजे यश आणि अपयशाकडं, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढला. मग त्याच्या पुढच्या टप्प्यावरती अजून अशा कुठल्या केसेस तुम्हाला आठवतात की म्हणजे तुम्हाला यश मिळालं असेल, अपयश मिळालं असेल, पण त्या लक्षात राहिल्या? आता अशा केसेसमध्ये बघा, एक म्हणजे अशा अनेक केसेस आहेत. त्याच्यामध्ये एक खूप गाजलेली केस होती पुण्यामध्ये. त्या गाजलेल्या केसमध्ये गँगरेपची केस होती. 7 वर्षाच्या मुलीवरती सख्ख्या वडिलांनी, तिच्या जन्मदात्या वडिलांनी, काकांनी म्हणजे त्या वडिलांचा भाऊ, वडील, भाऊ आणि बहिणीचे 2 मुलं अशा 4 जणांनी अत्याचार केल्याची केस होती. 7च वर्ष मुलीचं पीडितेचं वय होतं. पुण्यातल्या त्यावेळेसच्या जवळजवळ बऱ्याचशा वकिलांनी ती केस घ्यायला नकार दिला, कारण केसमध्ये पुरावे हे अत्यंत भक्कम होते. मग ती कशी तरी माझ्याकडे ती केस आली, कोणीतरी रेफर केली माझ्याकडे. ती लोकं आल्यानंतर त्या आरोपीशी मी कोर्टामध्ये त्याला आणलं होतं तारखेला. त्याची गाठ घेतल्यानंतर मी म्हटलं, मी तुमची केस वाचली आहे, मला एकच सांगा, का एवढाच प्रश्न विचारला. त्याने मला उत्तर एवढं छान दिलं, त्या काचं उत्तर, का. त्याने अर्थ त्याचा बोध घेतला, का तुला खोटं अडकवलंय, हा अर्थ त्यांनी घेतला. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचं आंतरजातीय विवाह आहे, बायकोशी माझं पटत नाही आहे, तिला सोडण्याचा प्रयत्न भरपूर केला परंतु ती मला सोडून जायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे तिने हा शॉर्टकट मेथड केली. सर, माझ्या जन्मदात्या मुलीला तिने वापरून माझ्या विरुद्ध टूल म्हणून वापरलं. म्हटलं, ते खोटं बोलू नकोस, असं तू बोलतोयस हे खोटं आहे, कारण ससून हॉस्पिटलचा वैद्यकीय रिपोर्ट तुझ्या विरुद्ध आहे, त्याच्याबद्दल तू काय बोलणार. म्हटलं, सर, रिपोर्टबद्दल तुम्हाला बोलायचं आहे ना, तुम्हाला एकच वाक्य सांगतो, काय, माझी सासू ही ससून हॉस्पिटलमध्ये 40 वर्ष स्टाफ आहे आणि गेले 12-13 वर्षापासून मेट्रन आहे, हेड नर्स आहे. तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा, मी 100% हा गुन्हा केलेला नाही. बरं, मी एक बाप आहे, मी, माझा सख्खा भाऊ आणि बहिणीची 2 मुलं 18-19 वर्षाची, असे मिळून आम्ही माझ्या स्वतःच्या मुलीवरती अत्याचार करू असं तुम्हाला वाटतं का? आमच्याकडे बघून, आमच्याशी बोलून तुम्ही मला सांगा. बरोबर. आता ही फॅब्रिकेटेड केस आहे किंवा असू शकतं, तुम्ही म्हणता तसं की अडकवण्याच्या दृष्टिकोनातून वाद असतो अंतर्गत काहीतरी किंवा हे ते, परंतु इतर बऱ्याच केसेस असतात की ज्याच्यामध्ये असं नसू पण शकतं. हो, प्रश्नच नाही. बरोबर, दोन्ही बाजू असतात ना. हो हो. तर हे तुम्ही थोडं समजावून सांगा की अशा केसेसचं प्रमाण किती असतं, काय असतं, तुम्ही स्वतः अशा केसेस बघितलेल्या आहेत का? तर त्याच्यामध्ये कसं मग सत्य कळणार ना. नाही सर, असं आहे की बऱ्याचशा केसेस म्हणजे अनेक केसेस खऱ्यासुद्धा असतात. म्हणजे मी असं काही कधीच म्हणणार नाही की सगळ्या केसेस खोट्याच असतात. खोटं गुंतवण्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे, हे मी आपल्याला मगाशी सांगत होतो. आता ह्या ज्या खऱ्या केसेस असतात, कायद्याने आम्हाला म्हणजे क्रिमिनल लॉयर्सला कायद्याने एक बंधन घातलेलं आहे की केस खरी का खोटी हे तपासण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. केस खरी का खोटी हे तपासण्याचा अधिकार फक्त न्यायदेवतेला आहे, कोर्टाला आहे.
आम्हाला काय अधिकार आहे मग? तर टू बेस्ट ऑफ युअर ॲबिलिटी, म्हणजे तुमच्या पूर्ण सदसद विवेक बुद्धीनी, तुमच्या पूर्ण ताकदीनी बौद्धिक तुम्ही तुमच्या आशिलाचं प्रतिनिधित्व, नेतृत्व कोर्ट केसमध्ये करायला पाहिजे. वकील हा दुसरा तिसरा कोण नाही आहे. वकील हा आशील, पक्षकार आणि न्यायालय ह्यांना जोडणारा दुवा आहे. आशील काय सांगतोय ते न्यायालयाला आम्ही सांगणार, न्यायालयाचा निर्णय काय तो आम्हाला आशिलांना कळवायचा. तर हा मधला दुवा आहे. त्यामुळे केस खरी आहे का खोटी आहे हा माझा पर्सनल बिलीफ आहे. मला आता असे अनेक केसेस असतात की वाचल्यानंतर कळतं, तळपायाची आग होते की इतका वाईट कोण माणूस असू शकतो का, इतकं नालायक कोणी असू शकतं का. अशी माणूस म्हणून आपल्याला वेदना होतातच माणूस म्हणून. पण मग आम्हाला हा युनिफॉर्म का दिलेला आहे, व्हाईट शर्ट काळा कोट, कशासाठी? तर हा आतला माणूस आणि कोट घातल्यानंतर ॲडव्होकेट विपुल दुशिंग. तर ॲडव्होकेट ही बिरुदावली लावली म्हणजे आम्ही माणूस म्हणून आमचं अस्तित्व संपतं. तिथं मी फक्त वकील म्हणून विचार करायला पाहिजे. संविधानाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मी चाललं पाहिजे. त्याच्यामुळे केस खरी आहे खोटी आहे हे बघायचा आम्हाला अधिकार नाही. फक्त आणि फक्त आशिलाची बाजू कोर्टामध्ये मांडणे, त्याचे काय कागदपत्र आहेत, त्या कागदपत्रांचा काय अर्थ निघतो, पोलिसांनी किंवा विरोधी पार्टीने आणलेले पुरावे कितपत विश्वासार्ह आहेत किंवा विश्वासार्ह नाहीत, ही फक्त त्याची बाजू कोर्टापुढे मांडणं एवढंच आमचं. शेवटी असं म्हणतात की कोर्टामध्ये शेवटी पुरावाच, पुराव्यालाच कुठली गोष्ट असेल की पुरावा असेल, त्याच्या पलीकडे काहीच म्हणजे काय म्हणत आपण सामाजिक दबाव असेल किंवा काही पब्लिक ओपिनियन वगैरे असं काहीच नसतं. बरोबर. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा म्हणता की केस आल्यानंतर मग ती खरी आहे खोटी आहे, तुम्हाला इतका सराव झालेला आहे की तुम्हाला लगेच कळतं. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पुरावे, त्याची पडताळणी वगैरे. मग ती काय प्रोसेस असते? काही उदाहरणं देऊन सांगा की असं काही झालं आहे का की एखादी अशी केस आली आणि काहीतरी भलतंच निघालं, तसं नव्हतंच. तर आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा जसं दिसतं तसं नसतं, असं काही झालं आहे का? किंवा उलट. तर अशा काही उदाहरणं देऊन सांगा की कुठल्या केसेसमध्ये. आता एक म्हणजे खूप सर कसं असतं, एक पुण्यामध्ये खूप गाजलेली केस आहे. आता मी तुम्हाला नाव सांगत नाही कारण त्यांचं अपील चालू आहे हायकोर्टामध्ये. इथे खाली ते सुटलेत आरोपी. गाजलेली केस होती. केस अशी होती की एक फ्लेक्स लावण्याच्या कारणावरून एक 7-8 जणांच्या गटाने एका व्यक्तीला ब्रुटली, संध्याकाळी त्याचे आई वडील घरात होते, सगळे चहा पित होते, त्याला कोणीतरी आवाज दिला, तो खाली गेला आणि तेवढ्यात 2-5 मिनिटाच्या आत त्याचा खाली खून झाला. मग आई वडील आवाज ऐकून खाली पळत आले. आईवडिलांनी त्याला उचललं आणि त्यांची केस अशी होती, आईवडिलांचं म्हणणं की आम्ही त्याला दवाखान्यात नेत असताना विचारलं, बाळा तुला कुणी मारलं? मग त्याने आम्हाला 1, 2, 3, 4 अशा 8 लोकांची नावं सांगितली. अशी केस, ह्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणतात, ओरल. आता तो ग्राह्य धरला जातो, तो पुरावा आहे, त्याच्यावर त्या मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारावरती आरोपीला शिक्षा होऊ शकते. हा पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो. आणि मग त्यांची केस आम्ही त्याला तिथनं नेला, दवाखान्यात जाईपर्यंत त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केला. अशी केस. ज्यावेळेस ती केस आमच्याकडे आली, ज्यावेळेस त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा, त्याच्या शरीराच्या शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास केला, त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्याचे जखमांमुळे त्याचे दोन्हीही गाल हे फुटलेले होते. त्याच्या लंग्समध्ये, फुफ्फुसामध्ये त्याच्या आरपार छिद्र पडलेलं होतं. आता अशी ज्यावेळेस परिस्थिती असेल, फुफ्फुसामध्ये जर एखाद्याच्या छिद्र पडलं असेल चाकूने मारल्यामुळे, त्याचे दोन्ही गाल फुटले असतील, आपल्या तोंडामध्ये एखादा छोटासा अल्सर झाला तर बोलायला त्रास होतो, तर त्याचे 2 गाल असे इथून कापलेले असताना, त्याच्या फुफ्फुसाला छिद्र पडलेलं असताना, तो 8 जणांची नावं, त्यांच्या हातात कुणाच्या हातात कोणतं हत्यार होतं, त्यांनी कोणत्या कारणासाठी मला मारलं, हे तो सांगणं शक्य आहे का? मग ही बाजू आम्ही फक्त कोर्टाला सांगितली की हा जो काय पुरावा यांनी लीड केलेला आहे, हा अशा अशा वैद्यकीय कारणांमुळे शक्य नाही आहे. कोर्टच कशाला? एखाद्या सामान्य माणसाला जर सांगितलं तर बाबा एखाद्याचे गाल जर इथून पूर्ण वार करून कापले आणि त्याच्या फुफ्फुसाला छिद्र पडलं, तो बोलू शकतो का? कोणालाही कळेल. तर ती कोर्टाला अधिक कळत असतं सामान्य माणसापेक्षा, त्यांचा अनुभव असतो, कोर्टाला तसं ट्रेनिंग दिलेलं असतं, त्यामुळेच ते तिथे न्यायमूर्ती झालेले असतात. मग ते न्यायमूर्तींनी ती घटना मान्य केली, आमचा डिफेन्स मान्य केला की त्याचा खून झाला आहे हे खरं आहे, पण याच आरोपींनी केला, याच मारेकऱ्यांनी केला जे त्याचे आईवडील सांगू पाहतायत.
त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतपत पुरावा नाही आहे, त्याच्या विपरीत पुरावा आहे. अशा केसेस आहेत. आता दुसरी केस अशी होती की एक माणूस म्हणतो की डिसेंबर महिन्यामध्ये मी आणि माझा मुलगा माझ्या घराच्या बाहेर अंगणामध्ये उंबराच्या झाडाखाली झोपलो होतो. तिथे आरोपी आला, त्याने कुऱ्हाडीने माझ्या मुलाचं डोकं फोडलं आणि पळून गेला. मग अभ्यास करताना आपल्याला कळतं की डिसेंबर महिना आहे, घरात तुम्ही दोघंच आहात, मुलगा आणि वडील. डिसेंबरमध्ये पुण्यासारख्या शहरात किती थंडी असते, त्यात ते मुळशीच्या एका एक्स्ट्रीम टोकामध्ये राहत होते, वरती डोंगरात. तर डोंगरामध्ये आपलं घर स्वतःचं सोडून अंगणामध्ये उंबराच्या झाडाखाली कोण झोपेल का? मग आपल्याला तिथं कॉमन सेन्स वापरावा लागतो. उंबराच्या झाडाची फळं पडतात, त्याच्यात किडे होतात, मुंग्या येतात. थंडीच्या वेळी उंबराच्या झाडातनं गटेशन म्हणजे असं एक चिकट द्रव पदार्थ पडत असतो. मग ते आपल्यासारख्याला शहरात राहणाऱ्याला कळणार नाही, पण गावात ज्याच्या दारात उंबराचं झाड आहे त्याला कळणारच आहे त्या झाडाचे गुणधर्म काय आहेत. तर अशी व्यक्ती घर सोडून उंबराच्या झाडाखाली झोपायचं कारण काय? म्हणजे त्याचे वडील खोटं बोलत होते हे कोर्टाने मान्य केलं, ग्राह्य धरलं की त्या जो मृतक होता त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे गटेशन म्हणजे ते जे चिकट द्रव पदार्थ पडतो तसे डाग आले नाहीत, त्याचं अंथरूण तिथं सापडलं नाही. मग तो बाहेर झोपला कशाला, त्याचं कारण आलं नाही पुढं की तुमचं घर आहे, घराच्या पुढच्या अंगणात झोपायचं कारण काय, हे कारण समोर तुम्ही आणलं नाही. थंडीचं सीझन आहे, त्या थंडीमध्ये असं झोपण्याचं कुणालाही संयुक्तिक कारण नाही. आणि मग अशा पद्धतीने हे जे पुरावे आपण मांडत असतो, सरकार पक्षातर्फे आणलेले जे पुरावे आहेत ते कसे खोटे आहेत किंवा इनसफिशियंट आहेत, अपुरे आहेत. आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला असा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला दोष सिद्धी होईपर्यंत निर्दोष मानावं असं प्रिझम्पशन आहे. प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स त्याला म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत एखाद्या गुन्ह्यावरती शेवटचा निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला निर्दोष मानलं पाहिजे असं आपल्या संविधानाचं आधी आरोपी असतो, जर झाला तरच त्याला गुन्हेगार म्हणतात. बरोबर असं आहे. त्याच्यामुळे ते प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स ते आम्हाला स्वतःला तर मान्य करावं लागेल. आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत, आम्हाला भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर भारतीय राज्यघटनेची ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे की दोष सिद्ध होईपर्यंत त्याला निर्दोष माना. त्याच्याप्रमाणे आम्हाला ह्या केसेस घ्याव्या लागतात. कितीही वाईट केस आली, कितीही वाईट, तर आम्हाला पहिल्यांदा संविधान आठवतं, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की ह्याला निर्दोष तुम्ही मानलं पाहिजे. जोपर्यंत ह्याला शेवटचं कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्याला दोषी धरत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही, मीच नाही न्यायालयाने सुद्धा त्याला निर्दोषच पकडायचे. बरोबर आहे. दुसरं मला विचारायचं आहे की आता तुम्ही या घटनेचा उल्लेख केला म्हणून त्या अनुषंगाने की अशा ज्या घटना आहेत अलीकडं खूप वाढलेल्या आहेत, म्हणजे कोयता किंवा कुकरी घेऊन मारहाण करणे आणि त्यातनं गँग्स वेगवेगळ्या समोर येत आहेत. अनेक गँग्समधल्या ह्याचे तुम्ही वकील आहात, म्हणजे हे उघड आहेत, काही लपण्यासारखं नाही. अगदी गायवळ असेल किंवा मारणे असेल वगैरे. आता हे जे कोणी लोक आहे हे काय म्हणजे पुण्यात्मे नाही आहेत, महात्मे नाही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर कुणाला माहिती आहे म्हणजे किंवा ज्याला आपण असं म्हणूयात की ठीक आहे तो वादाचा मुद्दा, पण समाजकंटक म्हणून बघितलं असं काही लोकांचं म्हणणं आहे, काही हां. लोकांचं म्हणणं आहे असं त्यांना समाजकंटक म्हणायचं. पण आजपर्यंत कोणत्याही कोर्टाने ह्या लोकांना एकाही केसमध्ये दोषी धरलेलं नाही आहे. त्यांना 5 रुपयाचा फाईन सुद्धा आजपर्यंत झालेला नाही. एवढे रेकॉर्डरचे गुन्हेगार सराईत म्हटलं जातं, म्हणून मग त्यांना तडीपार पण केलं जातं. बघा जेव्हा निवडणुका वगैरे आल्या की त्यांना बाहेर काढला जातो, तो भाग वेगळा नाही. म्हणजे मला म्हणायचं असं की बघ ह्या ज्या वेगवेगळ्या गँग्स म्हणतात, आता हे अंधेकर आहे किंवा तुमचं मारणे आहे, घायवळ आहेत, अशा वेगवेगळ्या आहेत. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा असंही दिसतं की रायवल गँगची पण तुम्ही वकीलपत्र घेतलेत. म्हणजे मला विचारायचं काय की बरोबर इथं तुमची काय थॉट प्रोसेस असते, इथं धोका पण असू शकतो हे बघा अशा लोकांचं वकीलपत्र घेण्यामध्ये. असं आहे, साधी गोष्ट आहे बघा. परस्पर विरोधी गँग्सची वकीलपत्र का घेतली किंवा कशी घेतली आणि त्याचा काय धोका असू शकतो ते मी आपल्याला सांगतो. बघा, आपण जर आपल्या पायरीने राहिलो, आपण कुठली एक्स गँगचं मी काम करतो म्हणून मी वाय गँगची केस घ्यायला नकार जर दिला तर मी एक्स गँगचा गँग मेंबर होईल. त्यामुळे मला तसं करायचा अधिकार नाही आहे.
जो व्यक्ती माझ्याकडे येईल, म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की कोणत्या डॉक्टरकडे एखादा पेशंट आला तर त्याची जात, धर्म, त्याचा प्रांत किंवा त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी ह्याचा विचार न करता तुम्हाला त्या डॉक्टरांना त्याच्यावरती उपचार करावे लागतात. तसं माझं आहे. माझं म्हणजे फौजदारी Profession आहे, वकिलांचं, बरोबर. की कोणते रायवल गँगचा आला, आम्हाला गँग वॉरशी आम्हाला कुठल्याही प्रकारे वैयक्तिक आमचा कुठलाही संबंध नसतो. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही तुमची कुठली गँग असेल ती तुमची बाहेर. आपलं वकिलाचं काम कुठे असतं, जो त्याच्या विरुद्धचे आलेलं दोषारोपपत्र आहे त्याची जी फाईल, तो वैयक्तिक आरोपी आणि कोर्ट, या पायरीमध्ये जर आपण राहिलो तर कधीच आयुष्यात कोणत्याही वकिलाला कधीच धोका होऊ शकत नाही. ज्या वकिलाकडनं अनावधानाने का होईना ही पायरी ओलांडली जाईल त्यावेळेस मग प्रॉब्लेम्स तो फेस करेल, त्यावेळेस प्रॉब्लेम्स त्याच्याकडे इन्व्हाइट होतील, आकर्षित होतील. तोपर्यंत प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तुम्ही तुमची केस, तुमच्या आशिलाला तुमच्यावरती एवढा भक्कम विश्वास पाहिजे की हा वकील काही झालं तरी माझ्या केसचे डिटेल्स कुणालाही सांगणार नाही, असा विश्वास तुम्हाला तसं काम करून लोकांच्या मनामध्ये निर्माण करावं लागतं. म्हणून बघा, आज आता पुण्यातली तुम्ही बरीच नावं घेतली, पुण्यातली काय इंटरनॅशनल काय अशा अनेक गँग्ज आहेत की ज्याच्या परस्पर विरोधी केसेस मी चालवतो. म्हणजे सेम केस नाही चालवत आहेत, एकाच केसमध्ये फिर्यादी आणि त्याच केसमध्ये आरोपी असं नाही, पण परस्पर विरोधी. म्हणजे या गँगनी एक खून केला आहे, त्या गँगनी दुसरा खून केला आहे, तर त्या दोन्ही इंडिपेंडंट केसेस आम्ही चालवू शकतो. बाधा कुठे असते, एकाच केसमधल्या दोन बाजूंनी तुम्ही केस नाही चालवू शकत, म्हणजे फिर्यादीतर्फे पण आणि आरोपीतर्फे पण, ही बाधा आहे. बाकी कायद्याने कुठलीही बंधन नाही आहे कोणाच्याही केसेस घ्यायला. उलटं कायद्याने असं बंधन आहे की केस तुम्हाला रिफ्यूज करता येत नाही का, बरोबर आहे. मगाशी म्हणजे बोलताना तुम्ही असं विधान केलं ते मला धक्कादायक वाटलं. कारण बघा की आता हे वेगळ्या गँग्ज आहेत, त्यांच्यावरती एवढे गुन्हे आहेत आणि दिवसाढवळ्या खून पाडतायत एकमेकाचे. आणि त्यांच्या जेव्हा ते सुटतात तेव्हा त्यांच्या वराती काढल्या जातात, स्टेटसला व्हॉट्सअपला वगैरे हे ठेवले जातात वगैरे. असं असताना तुम्ही असं म्हणताय की हे नाही आहे, त्यांच्यावरती 5 रुपयाचा पण गुन्हा नाही वगैरे, काय म्हणजे काय नेमकं? नाही, ते थोडंसं विस्ताराने सांगा. आपला प्रश्न बघा सर, बरोबर. एकदम एक सुंदर वाक्य आहे, त्या वाक्याचं आचरण मला वाटतं सगळ्यांनी केलं पाहिजे. हेट दी सिन नॉट दी सिनर. म्हणजे दुष्कृत्याचा द्वेष करा, कृत्य करणाऱ्याचा द्वेष करू नका. हे जे वाक्य आहे अनेक रिलिजियस फेथमध्ये आहे, गांधीजी त्यांच्यावरती फॉलो करत आलेले आहेत. आणि त्या वाक्याचा आपण म्हणजे मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये आचरणात आणत असतो. आता तुम्ही जे म्हणताय ना सर, रॅली काढतात, स्टेटस लावतात, फ्लेक्सबाजी काढतात, त्यांचे वराती निघतात, ह्या गोष्टीचं कुणीच समर्थन करू शकत नाही. मी वकील म्हणून सुद्धा नाही करू शकत, ऑब्व्हियसली नाही करू शकत. आता हे वराती, ही रॅली, ह्या केसेस मीच चालवल्या, त्याच्यातनं त्यांची सुटका मीच केली, त्याबद्दल वाद नाही. हे रॅली काढणारे, वराती काढणारे लोकांची, त्याबद्दल वाद नाही. पण ह्याचं समर्थन वकील म्हणून काय, माणूस म्हणून सुद्धा मी करू शकत नाही. आत्ता पुणे पोलिसांनी अशा प्रकारच्या अनेक केसेस, आत्ता गुन्हे दाखल केलेले आहेत की गुन्हेगारीचं उदात्तीकरण होईल अशा प्रकारचं सोशल मीडियावरती कंटेंट टाकणं, हा त्यांनी गुन्हा केलेला आहे. त्या गुन्ह्याबद्दल माझं खरोखर पुणे पोलिसांच्या बरोबर मी आहे की गुन्हेगारीचं उदात्तीकरण कुणीही करता कामा नये. बरोबर. पण मी वकील कुणाचा आहे, गुन्हेगारीचा नाही आहे, गुन्हेगारांचा आहे. करेक्ट. बरोबर. त्यामुळे गुन्हेगारीचं उदात्तीकरण नाही करता येणार, बरोबर. पण गुन्हेगाराचं संरक्षण, त्याचं रिप्रेझेंटेशन करणं हे माझं काम आहे. बरोबर. पण तुम्ही जसं म्हणाला की मग हे गुन्हेगारच नाही आहेत किंवा यांच्यावरती नाही आहे, तर ते थोडं सांगा. आता कारण लोकांच्या दृष्टीनं हे अट्टल गुन्हेगार आहेत आणि यांच्यामुळं नाही, लोकांच्या म्हणजे कोणाच्या, लोक म्हणजे कोण, कुणी त्यांना अथॉरिटी दिली? माझा साधा प्रश्न आहे, लोकांच्या म्हणजे कुणाच्या मताने हे गुन्हेगार आहेत? तुमचं की परसेप्शन चुकीचं आहे. माझं म्हणणं काय, म्हणजे माझं साधं सोपं म्हणणं आहे, सर्वच नाही, पण तुम्ही मगाशी जे काय 2-3 नावं घेतली, त्या नावातल्या एकाही व्यक्तीवर, म्हणजे मी आता रिप्रेझेंट करतो घायवळला, मी केलं गजानन मार्डेंना, तर ह्या दोघांनाही आजपर्यंत एकाही न्यायालयाने 1 रुपयाची, 5 रुपयाचा सुद्धा दंडात्मक शिक्षा सुद्धा केलेली नाही आहे.
मग असं असताना त्यांना जर सगळ्या केसेसमधनं जर निर्दोष त्यांची मुक्तता झालेली आहे, तर मग त्याला गुन्हेगार का म्हणायचं? आपल्या देशामध्ये रिफॉर्मेटिव्ह थिअरी आहे की माणसाला वाल्या जो होता त्याला वाल्मिकी झाल्यानंतर आपण त्याला ॲक्सेप्ट केला, अशी प्रत्येक माणसाला संधी द्यावी या विचारसरणीने आपल्या देशातला कायदा बनवलेला आहे की एखाद्याकडनं चूक होऊ शकते, परिस्थितीनुसार त्याच्याकडनं एखादा गुन्हा घडू शकतो. त्या गुन्हा घडल्याने त्याचं आयुष्य त्याला वाईट टाकणं आवश्यक नाही, त्याला सुधारायची संधी देऊन पुन्हा मुख्य प्रवाहात त्याला आणता आलं पाहिजे. म्हणून त्या गुन्ह्यांना त्या गुन्ह्याला त्या गुन्ह्याच्या म्हणजे गांभीर्यानुसार त्याची शिक्षा ठरवलेली आहे. त्याला रिफॉर्मेटिव्ह थिअरी म्हणतात. आणि मग रिफॉर्मेटिव्ह थिअरी आपल्या देशामध्ये मान्य केलेली असल्यामुळे आज बघा तुम्ही ही जी नावं मारणे घ्या, घायवळ घ्या, ह्यांना एकाही न्यायालयाने शिक्षा नाही दिलेली. मग जर तुम्ही त्यांच्यावरती 10 गुन्हे 20 गुन्हे तुम्ही दाखवताय, एकाही गुन्ह्यामध्ये त्यांना जर शिक्षा नाही आहे म्हणजे आज तो निर्दोष आहे. जर त्याला न्यायालयाने निर्दोष केलेला आहे, जर त्याच्याविरुद्ध कुठलंही अपील प्रलंबित नाही, कुठल्याही अपिलाच्या कोर्टाने, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्या अपिलाच्या कोर्टाने त्याचा निर्दोष केलेला गुन्हा त्याचा ओव्हरटर्न केलेला नाही आहे, तर त्याला निर्दोषच मानावं लागेल. म्हणजे माझं असं एक रिक्वेस्ट आहे, तडीपार वगैरे का करतात मग? माझी अशी एक रिक्वेस्ट आहे की न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं क्रिटिसिझम मीडियाच्या मार्फत करता कामा नये. न्यायालयाने त्याला निर्दोष हा शिक्का दिलेला आहे, तर त्याला तुम्ही मीडिया गुन्हेगार म्हणून त्याला तुम्ही हिणवू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आता मीडिया ट्रायलचा तुम्ही फार मोठा मुद्दा उपस्थित केला. आधी तर फक्त वर्तमानपत्र आणि चॅनल्स होती, आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती म्हणजे आधी कसं की फक्त पत्रकारांकडनं समजा आपण म्हणत की मीडिया ट्रायल होत होती, आता सगळेच पत्रकार झाले. थोडं हे समजावून सांगा की याच्यामुळं काय परिणाम होतोय? आधी होत नव्हता कारण सोशल मीडिया नव्हता, तेव्हा काय होतं, आता काय बदल झाला आहे आणि याचा परिणाम म्हणून केसेसला वेगळं वळण लागतं का काय? आता मोठी नावं आपण घेऊ शकतो, आर्यन खानची केस असेल किंवा रिया चक्रवर्ती वगैरे बघितलं, पण तुम्ही हँडल केलेलं असं मला म्हणायचं. बाकी तुम्हाला स्वतःला अशा कुठल्या केसेसमध्ये मीडिया ट्रायल तुम्ही आत्ता जी उदाहरणं देताय त्याच्यामध्ये झाली आहे का, तर ती सांगा. भरपूर केसमध्ये झाली ना. हगवण्याची केस पण तुमच्याकडे आहे, त्याच्यावर तुम्हाला ट्रोल पण केलं गेलं, तर ट्रोलिंग बद्दलही सांगतो आणि मीडिया ट्रायल बद्दलही सांगतो. पण त्याच्या आधी तुम्हाला एकच फक्त सांगू द्या मला की भारताची जर आजची लोकसंख्या बघितली आणि त्या लोकसंख्येसाठी नेमून दिलेल्या कोर्टांची जजेसची संख्या बघितली तर ते प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. तरीसुद्धा भारत माझा देश आहे आणि तो आज सुरळीतपणे चाललेला आहे, ही माझी भावना आहे. तोकड्या संख्येमध्ये सुद्धा आपली ज्युडिशरी इतकं उत्तम काम करते म्हणून आज आम्ही असे इथं बसून बोलू शकतोय. तर माझं असं म्हणजे एक कायद्याच्या ह्या क्षेत्रामध्ये गेले 20 वर्षापासून मी असल्यामुळे, 18 वर्ष वकिलीचे, त्याच्या आधीचे 5 वर्ष शिक्षणाचे, म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी असल्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे म्हणजे माझ्या अनुभवातनं सांगू शकतो, आपल्या देशातलं एकही न्यायालय मीडिया रिपोर्ट्स किंवा मीडिया ट्रायल किंवा सोशल मीडिया ट्रायल ह्याच्याने त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. आपलं न्यायालयाची उंची इतकी आहे, इतकं भक्कम आहे की अशी मीडियाच्या कुठल्याही त्याने त्याला पेनिट्रेट करता येणार नाही. म्हणजे राज ठाकरेमध्ये जेव्हा म्हटलं की न्यायाधीशाने बघताच कामा नाही टीव्ही किंवा पेपर, तशी वेळच येत नाही. वेळच येत नाही, बघता कामा नाही, ते तर त्यांचं मत झालं. पण तशी 100% वेळ पाहतही असतील, न्यायाधीश आहेत ते, माणसं आहेत ते, पेपर वाचत असणार, त्यांच्याकडे सोशल मीडिया असणार, ते बघत असणार. पण माझी पूर्ण आजपर्यंत मी जेवढ्या केसेस चालवल्या त्या केसेसच्या निकालानंतर माझी अशी पूर्ण खात्री झाली की पर्सनल परसेप्शन, केस वाचून मला जर एखाद्याचा राग येतोय की हा इतका वाईट माणूस आहे, तर त्या न्यायाधीशांनाही येत असेल की नाही, तेही तेच कागद वाचणार आहेत, त्यांनाही राग येत असेल तरी त्यांचा त्या पर्सनल परसेप्शनचा, पर्सनल ओपिनियनचा कधीही परिणाम त्यांनी दिलेल्या निकालावर होत नाही. आजपर्यंत मी जेवढे खटले बघितले, आजपर्यंत असा एकही खटला, काही लोकांना सवय मीडिया ट्रायलमुळे कोर्ट प्रेज्युडिस झाले, कोर्टांनी वेगळा निकाल दिला, असे काही लोक बोलत असतात. त्यांना कदाचित कायद्याचा अभ्यास कमी असावा. कोर्ट कधीही प्रेज्युडिस, प्रेशराईज किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा
परिणाम होत नाही असं माझं ठाम मत आहे आणि ह्याच्याबद्दल माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आजपर्यंतचा तुम्ही कोणतेही निकाल बघा. आता इंदिरा गांधी स्वर्गीय इंदिरा गांधींचं ॲसेसिनेशन प्रकरण बघा. त्याच्यामध्ये प्रेशर कमी असेल ज्युडिशरीवर, त्याच्यामध्ये ज्युडिशरीवरचा ताण कमी असेल. त्याच्यातला एक आरोपी ज्याचा खरोखर काही संबंध नाही त्याला निर्दोष सोडले. मला सांगा, मुंबई बॉम्बलास्टची केस आहे 93च्या खटल्यातले, त्याच्यात कितीतरी लोकांना निर्दोष सोडलेलं आहे. त्याच्यात कितीतरी लोकांना कमी शिक्षा 5-7 वर्षाची 4 वर्षाची अशी शिक्षा देऊन त्यांनी ज्या प्रमाणात गुन्हा केलेला आहे त्या प्रमाणात त्यांना शिक्षा कोर्टाने केलेली आहे. मग जर मीडियाचं प्रेशर असेल, जर कोर्ट अशी जर घाबरून जाणारे असतील तर कोर्टाने सरसकट देशविघातक कारवाया आहेत, सरसकट सगळ्यांना फाशी देऊन टाका. असं नसतं का झालं? असं नाही होत. त्यामुळं भारतीय न्यायव्यवस्था ही अत्यंत भक्कम आहे, खूप त्याची उंची खूप आहे. त्याला भेद करण्यासारखी अजून तरी या देशामध्ये शक्ती कोणती म्हणणं की सोशल मीडिया इतका पॉवरफुल असण्याच्या काळात सुद्धा मीडिया सोशल मीडियाचा तोटा फक्त सामान्य माणसांना होतो, कोर्टाला नाही होत. कोर्टात जी केस जशी चालायची ती त्या नियमाच्या चौकटीतच चालणार. सोशल मीडियाने त्याच्यावर किती आक्रमक भूमिका घेतली, मीडियाने किती घेतली, प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, ह्याच्यानी कोर्टावरती परिणाम होत नाही. परिणाम कुणावरती होतो ही फार गंभीर समस्या आहे. तुम्ही ह्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण होईल असे मीडिया रिपोर्ट्स जेव्हा दिवसभर कोर्टा टी व्ही पुढे चाललेले असतात त्याचा परिणाम ह्या येणाऱ्या पिढीवरती होतोय. आज सतत दिसते. आज मला तुम्ही सांगा, गेल्या महिना-दीड महिन्यामध्ये टी व्हीवरती ह्या XYZ भाई दादांची नावं आहेत. पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती असायची का गुंड कोण आहे पुण्यातला, पुण्यातला भाई कोण, पुण्यातला डॉन कोण, कुणालाच माहीत नसायचं. हे का नसायचं माहिती? तर त्यावेळेस त्यांचं उदात्तीकरण होत नव्हतं. आज सोशल मीडियावरून त्यांच्या भले तुम्ही विरुद्ध बातम्या द्या, त्या विरुद्ध बातम्या दिल्या की त्याचा संबंध कुठल्या तरी राजकीय पक्षाशी जोडला जातो, कुठल्या तरी राजकीय नेत्याशी जोडला जातो. TRP मिळवण्यासाठी कदाचित हे होतं किंवा त्याच्यात तथ्यही असतं. पण त्याचा तोटा काय होतोय तर नवीन पिढीला असं वाटू लागतंय, कारण आपलं बॉलिवूड आहे, मोठमोठे पिक्चर्स आहेत, मोठमोठे हिरो आहेत, त्याच्यामध्ये भाई कसा असतो, डॉन कसा असतो ह्याचं चित्रीकरण केलेलं आहे. न कळत माणसाच्या मनावरती, सबकॉन्शियस माइंडवरती त्याचा परिणाम होतो. आणि जेव्हा रोज तुम्ही त्यांना दाखवताय टी व्हीवर, पेपर उघडला की भाईंचे फोटो, पेपर उघडला की दादांचे फोटो, मग ह्या सगळ्यामुळे त्या तरुण पिढीवरती परिणाम होतोय. आणि मग ते थांबवलं पाहिजे. मला एक कळतं, एखादी न्यूज रिपोर्ट करणं म्हणजे काय, किती, कशासाठी, हा साधा प्रश्न आहे. का? ह्या काचं उत्तर काय की तुम्हाला एखादी न्यूज रिपोर्ट करायची का, तर भारताच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादी घटना घडलेली आहे, ती घटना सामान्य जनतेला कळली पाहिजे, हे पत्रकारितेचं मुख्य ऑब्जेक्ट असावं असं मला वाटतंय. ही कळली पाहिजे का, त्याचा निकाल पत्रकारांनी द्यायला पाहिजे. गुन्हेगार हा नराधम, म्हणजे पत्रकार बातम्यासुद्धा अशाच देतात, नराधमास बेड्या ठोकल्या, ह्याला अटक केली, मुसक्या आवळल्या, पोलिसांनी ह्याच्या मुसक्या आवळल्या. ह्या बातम्यात तुम्ही कोण ठरवणार आहे हे? म्हणजे मला त्याचं दुःख आहे की हे मीडियाकडनं हे अशा प्रकारे हे जे उदात्तीकरण केलं जाते हे मीडियाकडनं होतं आहे आणि त्याचा लाँग रनमध्ये तरुण पिढीवरती वाईट परिणाम होतोय. बरोबर आहे. पण हा आरोप तुमच्यावरती पण होऊ शकतो. म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही जेव्हा अशा केसेस घेता की ज्याच्यामध्ये तुम्ही आता म्हणताय की बाबा ना कुठलाही गुन्हा सिद्ध नाही, निर्दोष आहेत किंवा काय आहेत, तुम्हाला असा कधी नैतिक प्रश्न पडला? कारण कायद्यापेक्षा नैतिकता मोठी आहे की आपण अशांचं वकीलपत्र घेतोय किंवा तुमच्या मनात काही द्वंद्व निर्माण झाले तर तुमच्या घरचे असतील, मित्रमंडळी असतील की बाबा तू अशा सगळ्या गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतोय? नाही सर, त्याचं तेच मग असा मुद्दा अर्धवट आला की म्हणजे जे प्रकरण होतं हागवणे, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रोल केलं गेलं. हो, त्याच्यावर थोडं सांगा की काय ह्या मीडियाचं, तेच सोशल मीडिया आणि मीडिया ह्या ट्रोलिंगबद्दल तुम्हाला सांगायचं की आपण किती डबल स्टँडर्ड समाज आहोत हे त्या ट्रोलिंगमधनं दिसून आलं. ट्रोलिंगमध्ये मी एखाद्या आरोपीची बाजू मांडली तर खाली कमेंट्स, मी तर काय वाचत नाही, आमच्या काही जवळच्या मित्रांनी काळजीपोटी मला त्या पाठवल्या. खाली कमेंट्समध्ये काय, ह्याच्या आईला आणि ह्याच्या बायकोला, ह्याच्या बहिणीला असंच झालं पाहिजे, ह्याच्या आईला, ह्याच्या बायकोला, ह्याच्या पोरीला असाच तिचा जीव कुणीतरी घेतला पाहिजे,
मग ह्याला अक्कल येईल, मग ह्याला बुद्धी येईल, मग हा खरा वकील होईल. आता मला सांगा, तुम्ही एक ती बिचारी महिला वारली, त्या महिलेच्या मृत्यूच्या शोक प्रित्यर्थ तुम्ही सोशल मीडियावरती काहीतरी लिहिताय. त्या केसमध्ये 2 महिलाच आरोपी आहेत. त्या 2 महिला, त्या हगवण्याची आई आणि बहीण, त्या 2 महिला आरोपी आहेत. त्यांच्याबद्दल केलं जाणारं वक्तव्य, आज कोणत्याही कोर्टाने त्यांना दोषी धरलेलं नाही आहे. आज त्यांच्यावर फक्त आरोप केलेला आहे. त्या 2 महिलांबद्दल बोललं जाणारं वाक्य, वकिलांबद्दल बोललं जाणारं वाक्य, आई, बहीण, मुलगी, बायको, इथपर्यंत जी काही हा मीडिया आणि हा सोशल मीडियाची लोकं जी जात आहेत, त्याच्याने त्यांचं डबल स्टँडर्ड दिसतं. म्हणजे आपल्याला फक्त कुठंतरी काहीतरी चमकायचं आहे, ह्या चमकण्याच्या हेतूने आपण काहीतरी तिथं बोलतोय, लिहितोय. आणि त्याच्यामुळं मला सांगा, तुम्हाला खरोखर एखाद्या महिलेची एवढी काळजी आहे, तर तुम्ही एखाद्या माणसाच्या आईबद्दल कसं काय वाईट बोलू शकता? एखाद्याच्या मुलीबद्दल कसं वाईट बोलू शकता? तर हे जे आहे, तर ह्या ट्रोलिंगला कोणीही घाबरत नाही. त्या ट्रोलिंगने काही होत नाही. त्या ट्रोलिंगमुळे उलटं असं होतं की त्या ट्रोलिंगमुळे समाजाची दुहेरी बाजू जी आहे, ही दुय्यम बाजू, सेकंडरी बाजू, ही ज्या लोकांना, 4 लोकांना चांगलं कळतं त्यांच्याच निदर्शनास येते. त्यांना ती लक्षात येतं आणि त्यांना कळतं की ह्या समाजासमोर कोणत्या गोष्टी नेल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. हे त्या बऱ्याचशा ज्या सुज्ञ लोक आहेत त्यांना कळतं. आता ज्यांना समज नाही आहे, तेवढी पुरेशी कायद्याची समज नाही आहे, सामाजिक जाणीवेची समज नाही आहे, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार आहे? बरोबर. तुम्ही काही अशा केसेस पण हँडल केल्या, सागर सहानीची केस असेल, म्हणजे दाऊद असेल, का DK राव, छोटा राजन गँग असेल, अशा वगैरे. तर आता या तर म्हणजे अंडरवर्ल्ड ज्याला म्हणतो आपण, अधोविश्व, तर या केसेसचा तुमचा काय अनुभव होता तो थोडासा सांगा. कारण या फारच गाजलेल्या केसेस आहेत, ज्याची सतत चर्चा पण होत असते. त्यामुळे या केसेसमध्ये म्हणजे तुमची काय भूमिका होती, नेमकी काय चॅलेंजेस होती? आता बघा, तुम्ही आता नाव घेतलं सागर सहानी खून खटला, अत्यंत क्लेशदायी, म्हणजे माणूस म्हणून ती केस जर वाचली तर क्लेशकारक केस आहे. एक लहान मुलगा, त्याचा कुठलाही गुन्हा, त्याचा कुठलाही दोष नसताना केवळ त्याला पैशासाठी त्याला इकडनं नेलं, गुजरातला त्याला मर्सिलेसली त्याला निर्दयीपणे त्याचा गळा कापला, त्याचा जीव घेतला. जीव घेतल्यानंतर खंडणीसाठी त्याच्या घरच्यांना हॅरॅस केलं, छळलं. ही एक माणूस म्हणून अत्यंत क्लेशदायी केस आहे, 100% क्लेशदायी. पण ती केस सिद्ध करताना जे काय पुरावे कोर्टासमोर मांडले गेले, ते पुरावे हे पूर्णपणे खोटे ठरले. आरोपींना निर्दोष सोडावं लागलं. तोपर्यंत 8 वर्ष ते आरोपी गेले. आता हे का होतं, तर आपल्याकडे कधी कधी पोलिसांना ओव्हर इम्प्लिकेशनचा मोह होतो, अति करण्याचा मोह होतो. मग अति तिथे माती. काय, गुन्हा तर घडलेला आहे, मुलाला किडनॅप केलेलं होतं, त्याला गुजरातला नेलेलं होतं, त्याचा गळा कापलेला होता, खंडणी मागितलेली होती, ह्या तर वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न फक्त काय, हे कुणी केलं होतं? बरोबर. हां, हे घडलेलं आहे. आता हे कुणी केलं, ह्याचा कल्प्रिट कोण, हे शोधणं आहे. तर ते शोधता शोधता अनेक लोक त्याच्यामध्ये वाढत गेली, अनेक आरोपी वाढले. अनेक आरोपी वाढल्यामुळे त्यांच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्यामध्ये पोलिसांना यश आलं नाही, योग्य पुरावा. मग त्यांना असा तांत्रिक पुराव्यावरती त्यांना काम करावं लागलं, रिलाय राहावं लागली केस त्यांची. आणि मग ती केस माननीय उच्च न्यायालयाने निर्दोष सोडली. इथे खाली काही लोकांची निर्दोष मुक्तता केली. आता एक व्यक्ती होता जो खरोखर ड्रायव्हर म्हणून आला, त्याला माहीत नाही, तो आता त्यावेळी ओला कॅब वगैरे नसायच्या, अशा टॅक्सी भाड्याने घ्यायच्या. एक माणूस आला, भाडं आहे, पुण्याला जातो का? जातो. आता माझ्या भाडेच्या गाडीमध्ये मागे कोण बसलंय, त्याचा हेतू काय, तो काय करणार आहे, हे त्या ड्रायव्हरला कसं माहीत असेल? त्याला घेऊन आले त्या ड्रायव्हरला, आणि मग त्यांनी तो गुन्हा केला. त्या ड्रायव्हरला निर्दोष सोडलं होतं खालच्याच कोर्टाने. मग उरलेल्या आरोपींना इथं शिक्षा झाली, हायकोर्टाने त्याचे पुरावे इनसफिशियंट आहेत,
त्यामुळे ते त्यांनी निर्दोष सोडले. अशा तुम्हाला क्लेश वाटणार आहे का? तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे माणूस अत्यंत म्हणून क्लेशदायक आहे. 100% माणूस सर म्हणून केसचा क्लेश वाटतो. क्लेश केसचा वाटला. बरोबर मी केसचा. आपल्याला तेच म्हणतो, ते जे गुन्हेगारीचं जे कृत्य घडलेलं बरोबर आहे आहे, कारण ते घडलेलं आहे. तुम्ही त्याचा म्हटलं की क्लेश तसं. होतो. फक्त ते सिद्ध नाही होऊ शकलं, पुराव्याअभावी पोलिसांचा ते गलथानपणा असेल. गुन्हेगाराबद्दलचा. अजून अशा माझा रोल जो आहे तो गुन्हेगाराबद्दलचा. अजून अशा कुठल्या सांगते अशा सर आता 93 बॉम्बलास्टची केस आहे. हे आता त्याच्यातले 93चा जो आपला मुंबई बॉम्बलास्ट साखळी बॉम्बलास्ट झाला त्याच्यामधले आता उरलेल्या केसेस, आता उरलेले जे आरोपी 8 जण, आत्ता त्यांना भारत सरकारला यश आलं त्यांना एवढ्या वर्षांनंतर अटक करण्यामध्ये. त्यांना चार्जशीट त्यांच्या विरुद्ध दाखल केली आहे, त्यांचा खटला चालू आहे. आता बॉम्बलास्टचं समर्थन किंवा बॉम्बलास्टची घटनेबद्दल भारतातल्याच नाही जगातल्या कोणत्याही माणसाला रागच येणार आहे. आणि आपण भारतावरती आपण प्रेम करणारे लोक आहे. आपल्याला आपल्या देशावरती कोणीतरी बाहेरून येऊन असं आक्रमण करते, अशी आपल्या देशामधल्या नागरिकांची, निष्पाप नागरिकांची हत्या करते, ह्या गोष्टीचा राग नाही येणार, रागच येतो. बरोबर, ह्या गोष्टीचा राग येतो. आता आमचा रोल तिथून पुढं चालू होतो. ती गोष्ट जस्टिफाय आपण करत नाही. बरोबर. पकडून आणलेला आरोपी आणि घडलेली घटना ह्याचा संबंध पोलिसांना जोडता येतो का, हे बघण्याचं काम न्यायालयाचं आहे आणि त्याला असिस्ट करण्याचं काम आमचं आहे. एक प्रकारे तुम्ही कायद्याच्या पळवाटा शोधत असता, नाही काय म्हणता येईल म्हणजे त्याच्यामुळे? पळवाटा नाही, ह्याला पळवाटा म्हणत नाहीत, ह्याला कायद्याचं तंतोतंत पालन म्हणतात, त्याला पळवाटा म्हणत नाहीत. आपल्या देशामध्ये फौजदारी कायदा जेव्हा असतो तर तिथे एक कॉन्सेप्ट आहे, बियॉन्ड रिझनेबल डाऊट. म्हणजे संशयाच्या सर्वतोपरी पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीचा जर गुन्हा सिद्ध झाला तरच त्याला शिक्षा देता येते. तर ही पण भारतीय संविधानाने दिलेली आपल्याला कॉन्सेप्ट आहे की बियॉन्ड रिझनेबल डाऊट गुन्हा सिद्ध झाला पाहिजे. तर त्यामुळं पळवाट म्हणत नाहीत त्याला कायद्याचं तंतोतंत पालन होतंय का, आणलेला पुरावा हा त्याचा बियॉन्ड रिझनेबल डाऊट त्याचा दोष सिद्ध करण्यासाठी सफिशियंट आहे का, हे कोर्ट शोधत असतं. आणि कोर्टाला आपण फक्त, आम्ही डिफेन्स लॉयर आणि तिकडे प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारी वकील, हे दोघंही आम्ही असिस्ट करत असतो. त्यामुळं शेवटी निर्णय कोर्टाचा आहे. तर आम्ही डिफेन्स लॉयर म्हणणार आणलेले पुरावे हे इनसफिशियंट आहेत, अपुरे आहेत, अधुरे आहेत. सरकारी वकील त्यांच्या बाजूने त्यांची बाजू मांडणार आणि शेवटी दोन्ही पक्षाचं तराजू असतो तो न्यायाधीश करतात. शेवटचा प्रश्न, गुन्हेगारी अशी कमी जास्त होत राहणार, अशी कधी जाणार संपणार नाही असं होणार नाही, पण तरी पण बऱ्याच वेळा समाजालाच गुन्हेगार मानलं जातं की आपल्याकडं एखादा गुन्हेगार जेव्हा सुटून येतो, आतमध्ये शिक्षा भोगून असेल, आता खऱ्या खोट्या गुन्ह्यात अडकला माहीत नाही, त्याच्यानंतर त्याला जर परत नवीन आयुष्य सुरू करायचं असेल तर आपल्याकडं ते साधं सोपं नसतं, यंत्रणाच नाही आहे. तर ह्याच्याबद्दल थोडं तुम्ही सांगा शेवटी. दुर्दैवच ते आहे आज आपल्या समाजाची. आता आपण कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की रिफॉर्मेटिव्ह थेअरी, म्हणजे ह्याला सुधारण्याची संधी द्या, पुनर्जीवन जगण्याची संधी द्या. ही रिफॉर्मेटिव्ह थेअरी कायद्याच्या पुस्तकात लिहिलेली आहे, बरोबर आहे. पण एखादा आरोपी तुरुंगातनं सुटून आल्यानंतर त्याला कोण नोकरी देतं तुम्ही सांगा. समाजाची मानसिकता अशी आहे की त्याच्यावरती एकदा गुन्हेगारीचा शिक्का पडला की तो मरेपर्यंत जाणार नाही. मग मी आज 5-6 वर्षांनी एखादा मनुष्य सुटून आला, त्याच्यावरती गुन्हेगाराचा शिक्का बसला, आज त्याला कोणी नोकरी देणार नाही, त्याला कुठला व्यवसाय करता येणार नाही. आणि त्याच्यानंतर परत त्याचे जो इतिहास असतो तो इतिहास त्याच्या माथ्यावरून जात नाही. त्यामुळे त्याला रस्त्यावरती उभं राहून तो कुठलंही प्रामाणिकपणे त्याला काम करणं हे खूप अवघड टास्क आहे. तर ह्याच्यासाठी काहीतरी रिहॅबिलिटेशनची यंत्रणा आणली पाहिजे. आता मला वाटतं काही संघटना आहेत ह्या बाबतीत काम करतात, परंतु त्यांची संख्याबळ खूपच कमी आहे, ते म्हणजे पोचू शकत नाहीत सगळ्या एवढ्या मासपर्यंत. तर ह्याच्यासाठी तात्काळ काहीतरी उपाययोजना आणली पाहिजे. एखादा जो चुकून गुन्हेगारीकडे वळलेला आहे त्याला वळण्याच्या अगोदर परावृत्त करण्याची यंत्रणा आणली पाहिजे. पूर्वी आपल्या पुण्याच्या कोर्टामध्ये पोलीस अधिकारी असायचे, ते फिरायचे ह्या सगळ्या भाई लोकांच्या, गुंड लोकांच्या तारखांना जी लोक यायची पुण्याच्या आउटस्कट्समधनं, तर हे पोलीस अधिकारी त्या लोकांना कडक शिक्षा करत होते तिथं, का तारखेला आल्याबद्दल. आता तिथं तुम्हाला बोलायला सोपं आहे, न्यायालय सर्वांसाठी खुलं आहे, तुम्हाला येतं आम्हाला, तुम्ही अडवणारे कोण. पण ते पोलीस त्यांना मज्जाव करत होते त्यावेळेस. आता
आत्ताही करतात, पण आता गर्दीच एवढी वाढलेली आहे, संख्याच एवढी वाढली आहे, ते पोलिसांच्याही हाताबाहेर गेलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आता त्यासाठी आधी आपल्याला गुन्हेगारीकडं कोणी वळूच नये ह्याच्यासाठी लहानपणीपासून तसं प्रशिक्षण ह्या प्रलोभनांना बळी न पडण्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. गुन्हेगारीकडं कोणी जो इच्छेने जातो तो प्रलोभनाला बळी पडलेला असतो. कळलं का? गुन्हेगार हे फार लिमिटेड, फार हातावरती मोजण्या इतके गुन्हेगार स्वेच्छेने गुन्हेगारीत आलेले असतात. करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की माणूस हा मूलतः वाईट गुन्हेगार नसतो. नाही, तो वेगळ्या कारणामुळे, परिस्थितीमुळं किंवा याच्यामुळं तो गुन्हेगार भोगतो. खूप धन्यवाद दुशिंग तुमचे, की तुम्ही विस्ताराने तुमची जी भूमिका आहे ती मांडली. साधारणतः तुम्ही याच्यामध्ये का आला, ट्रिगर काय झालं, त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला कसे अनुभव आले, कुठल्या कुठल्या केसेस तुम्ही हँडल केल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कधी ट्रोलिंगचाही सामना करावा लागला किंवा कुठल्या केसनी तुम्हाला समाधानी दिलं. आणि तुम्ही जसं म्हणाला की याच्यामध्ये वकील जे आहेत ते कुठलीही केस जिंकू किंवा हारू शकत नाहीत, ते फक्त बाजू मांडू शकतात. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? विपुल दुशिंग यांनी जे काही त्यांचे अनुभव सांगितले, काही किस्से सांगितले किंवा त्यांची काही मतं पण त्यांनी ठामपणे मांडली, विशेषतः ती सगळीच पटतील असं नाही, पण तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की जरूर मांडा आणि बघत राहा बोलवड. धन्यवाद.